आमची हिरोईन आहे, मेन लीड ऍक्टर मेन लीड आताच त्यांचं आताच आम्ही डायरेक्शन केलंय, आता सिलेक्शन झालंय, हिरोला ओढणी दिली आहे. हे त्याचा बॅकअप पॉइंट आहे. दाखव एकदा. आमचा वकील आहे. आपली स्टेप कशी, आपली स्टेप दाखवा, स्टेप दाखवा, स्टेप दाखवा, स्टेप असा ही स्टेप आहे काय बघा. आम्हाला विचारत नाही, पहिला स्वतः पिऊन मोकले होते. दुनियाभरचे थंड हा पिऊन झालाय, सगळ्यांकडून घेतो, प्रत्येक घरात जातो आणि एक एक थंडा घेतो. तुमचं काय आहे आता? अरे कहने लगे मुझसे बाप्पा आमच्याला पुक्कड हे बघा. हाय तर हाय. बोल ना, पोटासाठी खातो. गेला नाही पोट. नाही पोट तो रिक्षा आली बघून रेल्वेला टांगून सगळं आता चाललं झालं या वय फिरलंय अंगात.
नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शिवानी वारसकर यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे आपला शिमगा. आम्ही आलो आहे कोकणात. जसं तुम्ही हे आधी जे स्टार्टिंगचे सगळे क्लिप्स वगैरे बघितले, हे फक्त आपला एक स्टार्टअप होता. आज आपल्या वाडीतली आहे पालखी, म्हणून आज जे काही होईल दिवसभरात ते बघण्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि आमच्या इथे ह्यावर्षी पालखी लेट येणार आहे, नाहीतर दरवर्षी दुपारपर्यंत होऊन जातं पालखीचं सगळं. आणि आता आम्ही नॉर्मल असं म्हणजे ड्रेसवर हा माझा आउटफिट. आणि आता आम्ही चाललो आहे जेवायला, कारण दुपारी इथे म्हणजे 2 घर नवसाचे होते, सो म्हणून दुपारचं जेवण आम्हाला तिकडे आहे आणि संध्याकाळी अजून एक दुसऱ्या घरी आहे. तर पालखी आल्यानंतर जे काही असतं, जे काही होईल ते सगळं बघत राहा. म्हणून मी बोलते की व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. आज खूप मजा येणार आहे. स्टार्टच तुम्ही असा बघितला आहे, तर आता एंड पण बघत राहा. आणि भरपूर आम्हाला रील्स वगैरे पण शूट करायचे. जसं तुम्ही गणपतीत पाहिलेले, गणपतीतले सगळे जेवढे व्लॉग्स होते ते नसतील बघितले तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकर जाऊन गणपतीमधले सुद्धा व्लॉग्स बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल की आम्ही किती मजा केलेली. आणि शिमग्याचा एवढे दिवस नसतात, म्हणजे एकच दिवस असतो. उद्या तर मुंबईला निघणार आहे, पण आजचा दिवस जे काय असेल ते बघण्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत बघा. चलो. दुपारचा महाप्रसाद काय वाढायचं? अजून काय येणार आहे? गुलाबजामुन, रबडी, रसमलाई, जिलेबी, संस्कृती. चलो, अजून खूप गँग आहे, खूप. प्रिपरेशन आता पोटपूजा करून झाली आहे आणि आता आम्ही रील्स काढणार आहे. समर वारसकर जिंदाबाद. तुलाच हिरो. या गरमीत कसं वाटतंय सांगशील? वा वा, 4 बॅग घामाटला बघा किती. हा ब्लॉकरचा भाऊ आणि पालखी गावकरी. बस बाई आणि माझ्या शिळे बारकं सालबा पावणे बैलगाडीचं नाव ठेवतो, त्याप्रमाणे ठेवलेल्या या बांधे करून घे आणि त्या लेकराची राखा नको. बऱ्याच वर्षाला आणि त्याच्या वेटिंगवर आहे ते झालं पाहिजे पण सांगा काय. बाई आणि माझे महेश रामचंद्र बारसकर आज या लेकराचं असं म्हणणं आहे, देवा गळाचे 4 झाले, पण देवा आज आकारावर पाणी आणि गंधफूल घालण्यासाठी बापाच्या पाठीमागा काहीतरी रिवाज आहे देवा, हिंदू धर्माचा. मग हा रिवाज देवा अंमलात आणताना अवलादी मालक राजी पाहिजे. मग अवलादी मालक जर राजी पाहिजे, मग त्याप्रमाणे अवलाद पुढे वाढली पाहिजे. मग ह्या अवलादी मालकावर त्याच्या आणीवारी शेजारी मानाचा आपल्या गुरुवांचा
नको तो नाही बघा लागलाय की काय मला आम्हाला विचारत नाही पहिला स्वतः पिऊन मोकले होते. दुनियाभरचे थंड हा पिऊन झालाय, सगळ्यांकडून घेतो, प्रत्येक घरात जातो आणि एक एक थंडा घेतो. आणि हा आमच्याला फुक्कड हे बघा. हाय तर हाय. हा. बोल ना, पोटासाठी खातो. गेला नाही पोट त्याला नाही पोट तो नाही त्याला पोट नाही पण बरोबर, ज्याला पोट नाही तो भिक्का. काय लावलंयस? अच्छा लागत आहे, अच्छा लागत. 1 2 3 1 स्टार्ट 2 3 स्टार्ट. तुला बघून बघून गेलो या ढंगून, रात चांदण झालं या शिरलई अंगात, तुझ्यात गुंतून गेलो या माझ्या उरात धडधड कशी होती या फडफड, माझ्या उरात धडधड होती या जीवाचं पाखरू झालं या. त्याच्याकडे बघा. फिरत राहा. चला, मी झाली आहे रेडी पालखीसाठी. आता आमची पालखी येतच असेल तर मी कशी दिसते हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता आमची पालखी येईल. यंदा जसं की मी तुम्हाला म्हटलं खूप उशीर झाला आहे. यंदा संध्याकाळी पालखी आहे, म्हणजे एव्हाणी आमची पालखी जाऊन वगैरे आम्ही आराम करून संध्याकाळी आम्ही लोक जातो इथे मंदिराजवळ. पण यंदा पालखी खूप उशिरा आली आहे. तर आम्ही रील्स बनवलं, तुम्ही बघितलंच असेल किती मजा मस्ती झाली. रील्स वगैरे बनवले, आले फ्रेश झाले, पटापट आधी आवरायला घेतलं कारण तिथे ढोलचा आवाज येत होता. 3च घर राहिलेले, तर मला म्हटलं होईल की नाही. तर माझं आवरून तर झालंय. वी आर वेटिंग फॉर पालखी. फोटोज वगैरे पण काढून झाले, पण अजून पालखी नाही आली आमची. पालखी आज लेट येणार आहे. कशी संध्याकाळ झालं संध्याकाळचं प्रिपरेशन. कोणाकोणाच्या पालख्या राहिल्यात त्यांनी कोणाकोणाच्या पालख्या अजून राहिल्यात त्यांनी कॉमेंटमध्ये सांगा की कोण कुठल्या गावातून आहे. आमचं गाव आहे कोंडगे, रत्नागिरीमध्ये, लांजातलं कोंडगे, बेलाची वाडी. तुम्ही कोणत्या गावातून आहात हे पण सांगा. आणि हे आहे आमचं घर. होम टूर पण करायचं आहे. चला दाखवते तुम्हाला आमचं घर. हे आमचं घर जे आता 1-2 वर्षापूर्वीच प्लास्टर झालं आहे नव्याने. त्याला अजून कलर काम वगैरे बरंच बाकी आहे. आमच्या इथे रांगोळी काढणारा कोण नाही आहे, तर आम्ही स्पॉट्सवाली रांगोळी काढली. आलो चलो. हॉल तुम्ही गणपतीत बघितलातच असेल की इथे गणपती बाप्पा बसलेला आमचा. हे गणपती बाप्पाचं कट्टा आहे, कटडा. इथे आमचं किचन, म्हणजे अजून अर्धवट आहे सगळं, अजून कलरिंग वगैरे बाकी आहे. इथे आमचे वॉशरूम्स, इथे अजून एक वॉशरूम. पालखी येते आता आमच्या इथे. सो वी आर गेटिंग रेडी.
कांदा घे आणि फक्त तांदूळ घे तीन वर्ष इथं आहे तिथे सर्व इथे बोलव सिद्धू कोणाला तरी बाहेरून इकडे पण आहे अजून तर संजयचे सगळी गारणं घालणं नाव दिलंय ना नाव सांग सिद्धेश संजय वारसकर सिद्धेश संजय नाही होणार बघा आता ब्लॉग वर टाकणार आहे. बिस्किट भेटलं म्हणून खुश झाले बघा का बिस्किट बघ ना हो गया तिकडे बघ हे बघ हे बघ काय हे बघ काय अरे बुवा बुवा संध्याकाळचा आउटफिट आपला पिंक कलरचा आहे आणि हा मी स्टिच करून घेतलाय कस्तुरीकडून. तिचा इंस्टाग्राम पेज मी माझ्या इंस्टाग्रामवरती नक्कीच टॅग करेन, तर तुम्ही शिवानी मुंबईकर इंस्टाग्राम पेजवरती जाऊन थोड्या दिवसांनी स्टोरी बघा किंवा रील सुद्धा असतील किंवा फोटो असतील तर तिच्याकडून मी हा स्टिच करून घेतलाय साडीचा आउटफिट. तर अजून आमचं संपलं नाही, अजून पालखी बाकी आहे, अजून मंदिरात जायचं आहे, खूप सारं बाकी आहे अजून. थँक्यू सो मच. साठी आम्ही एवढा वेट करतो, एवढा वेट. ओनली वन रिलीज है ना. किती रील्स काढले आपण श्रावी? किती काढा सांग लवकर, काउंट कर दुपारी किती काढले. हा बरोबर बाई, लक्षात द्यायचं. तिकडे बघा. बस
येतात. हा येतोच. वन काय करायचं शिवाय हे बघ, आपण ना देवाकडे बघतोय ना, इथे असं normal हात ठेवलाय आपण की लाईक देव आपल्या घरी आले ना, तर एक असं ब्राईट फेस दाखवायचा. हात जोडा बाकीच्या. गाईज BTS एक रील काढण्यासाठी लाईट आहे तुमच्यासाठी. 1 2 इकडे लक्ष द्या. कोणीतरी झूम करा रे. रिटेक घेऊ शकते. आणि मी पण आता बघ, चला हा बघूया. बघ येतो आता काय, आता बघ पाठचे आहेत ना, त्यांनी थोडं खाली व्हा ना. खाली कुठे होणार गाडी? अरे असं साठ पुढे कर, पुढे ये पुढे. अश्विनी या साईडला पाठीचे, आणि तिच्या पाठी कोण नाही ना. संस्कृती वरतीच उभी राहा, फार जरा वरती राहा. संस्कृती तू त्या साईडला जा, आमचं बरोबर आहे तिघांचं. ती दिसतच नाही. संस्कृती हा अशी राहा एकटा. श्रावी या साईडला. तू तुझ्यासाठी जागा बनवलीस का? नाही ना, मी प्रितेशच्या इथे बरोबर. 3 2 1 गो. सावी देत नाही आता. जेवायला पंगत टाका. बस बस बस. शाम का भोजन काळं खातून चाललोय. आजी पण चालते, आजी पण खालची बघायला येते. पालखी तिकडे.
देखो इथून का दाखवते एवढंच फक्त dance करतात. किधर है? एवढाच होता. चलते रहो. आमच्या इथे ही दगड उचलण्याची प्रथा असते, जे दगड एका साईडने म्हणजे डाव्या किंवा उजव्या साईडने खंड्यावर तो घेऊन मग तो फेकायचा. मध्ये आलो कुठली अशी पाहतो
पालखीवरचं सगळं हार वगैरे सगळं काढून पालखी अगदी बॅक टू नॉर्मल करून आता नाचवायला आणते. तर बघा देवीचे सगळे दागिने वगैरे सगळे काढून ठेवतात आणि मग ही पालखी नाचवतात.
समाप्त. आजचा दिवस पण संपला आहे. पालखी आपल्या जागेवर जाऊन बसली आहे. आता ही उद्या दुसऱ्या वाडीत जाईल आणि आम्ही मुंबईला जातो. एव्हरीवेअर क्राऊड 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 क्राऊड. गर्दी गर्दी गेली, गर्दी संपली, गर्दी संपली, गर्दी संपली. पारदा थांबणार आहे तर झोपणार आहे. पार त्याला घेऊन येशील. नमस्कार, स्वागत आहे तुमचं दुसऱ्या दिवसात. माझा आवाज बसलाय ना. तर आम्ही काल एंड नाही केला व्लॉग, कारण ह्यासाठी आज काहीतरी मॉर्निंगला प्लॅन होणार होता. 4 वाजता मी निघणार आहे, 4 वाजता. आणि ह्या लोकांनी मला पारूसं उचलून आणलं असंच. तर मी फक्त फेस वॉश वगैरे करून, ब्रश वगैरे सगळे करून, आंघोळ नाही केली आहे. विदाऊट आंघोळ सगळे विदाऊट आंघोळ असल कोंडीजवळ निघालेत. नदीवर जायचंय कुठेतरी, म्हणून तिकडे चालले. आता आलं तर ठीक आहे. जर हे लोकांनी प्लॅनिंग केलं असेल, माझी बस जर मिस झाली तो देखो भाई, भगवान भरोसे. तर चला थांबा, मी तुम्हाला सगळ्यांना दाखवतो. हिला तर झोपेतून उचलून आणल्याशिवाय वाटते. नाईट ड्रेस सिद्धी, अश्विनी, अश्विनी को एटीट्यूड है बहुत. सगळे पारूस आहे ते पण. मी एकदम ट्रॅकिंगच्या याच्यावर हे जे फ्रेश तोंडाचे दिसतात, कोण नाही, सगळे पारूस आहे. हे आमचं विठ्ठल रखुमाई मंदिर. जसं काल तुम्ही बघितलं काळमादेवीचं मंदिर होतं, तसं हे विठ्ठोबा रखुमाईचं मंदिर आहे. हे पण बेलाच्या वाडीतच येतं. आमच्या इथे अजून थोडंसं पाठी गेल्यावरती हनुमान मंदिर सुद्धा आहे रिंगण्यामध्ये. आणि ही दुसरी वाडी. या वाडीचं नाव काय? बेडेवाडी. बेडेवाडी. ह्यांना बेड्या पडल्यात. जे कोणी बेडेवाडी मधले फॉलोअर्स असतील तर त्यांनी ऑफेन्स होऊ नका प्लीज. या टायमाला आमच्याकडे डीजे नाही आहे, स्पीकर. या टायमाला डीजे होता, सगळे नाचत जातात. आणि आता कोरडं पडलं, कोरडं. आधी त्याची चार्जिंग केवढी. तिथून गेलं तर वाट बनेल ना, दगडी बिगडी सगळ्या कोसळची. कसल्या रे? हा बाबू. पण हे दुसरं बोलतात ते नाही ना का तेच? चलो मेन सफर चालू हो गया. इथे पण जाऊ शकतो ते बघ ना, आहे ना पुढे. हे जर टाकायची गरज आहे का? पाहिले चला. चला. छोटूसा डबका.
झाडावर का उड्या मारतो आपण काढलास का व्हिडिओ? होय का ते गरम होत. आम्हाला घाबरून दोघी पळाल्या. हे लोक अशा पागलसारखे धावतायत नाही बघा. ती बघ केस आले का जाम येड्यासारखे धावतात. आता आम्ही लोक जातो हासरकोंडीवर, जिकडे गेल्या वर्षी गणपतीपासून ब्लॉग टाकलेला. तिकडे आम्ही लोक संध्याकाळी गेलेलो आणि जिकडे आम्ही लोक संध्याकाळी गेलेलो. जे पाठी राहिले आम्हाला पण घे, आम्हाला पण घे. त्या ग्रुपमध्ये कोणाला कोण आवडली हे यांचं बोलणं चाललं. चलो भागेन घ्या. या बाजूला या बाजूला. 1 2 3 चालू आहे ना. 1 2 3 मोबाईल पडला. गाईस आता आम्ही लोक पोहोचायला आलोय, म्हणजे पोहोचलोय आम्ही लोक जस्ट आता आम्ही लोक पोहोचतोय म्हणजे जातोच आहे. हे बघा अशा प्रकारे आता आम्ही पोहोचलोय इकडे. खूप म्हणजे खूप धावलोय पळालोय एकच आहे. आम्ही लोक खूप मजा केली पण येताना पण आमची फुल गँग आली आहे इकडे. आता इकडे अशा प्रकारे टाइमपास होईल थोडा वेळ तरी. तुला माहिती ना काय करतात काय नाही म्हणून. बघूया आता काय होतंय ते, बघत जाऊया काय होतंय बघा. गँग घेऊन आलोय. हे तुम्ही जे गणपतीत पाणी बघितलेलं हे केवढं होतं आणि आता बघा ह्याला पण खोल आहे. ते जे तिकडे पोहतात तिकडे खोल आहे भरपूर. चलो ट्रेकर गो इन साइड. दमला मनीष मार. अरे आधीच बस हे मार ना. हा मार. हे मारलाय. गया एक विकेट गया. जा ना अश्विनी. सो हेक्टिक. एवढा उन्हातून आलो, भिजलोय अर्धी गँग पाठवून आली. आज भरपूर लोक चप्पल मागेच काढ. लावलाय जरा वाई बारा चप्पल मागेच काढा. इकडे 1 2 3 गो. तुम्हाला दोघीला हे करते स्वतः नाही करणार. चप्पल तुटली. चप्पल तुट गई. बाबू इथे कुठली कपडे घालतो का? कपडे घालला. एवढं भिजलो, एवढी मस्ती जिरली नाही. आणि सलीला जायचा. सली झाली आमची आता गावची सली. मुंबईची चली आता आमची आज. सो मच ऑफ ऊन. डार्लिंग झाले माझी. कोण? चपलेची
तर इंटरनॅशनल चप्पल्स वी आर वेअरिंग. सगळे नंगे पुंगे. दमलो, खूप दमलो. लवकर आलो तरी 1.5 hourमध्ये आम्ही रिटर्न आलो. चप्पल तुटली. ऑलरेडी घसा वगैरे पॅक झाला आहे रात्रभर खोकून. अजून पाण्यात जाऊन अजून पॅक केलं. आता मस्त आंघोळ वगैरे करून फ्रेश होणार आणि मग मुंबईला जायची तयारी. हनुमान मंदिर मी तुम्हाला सांगितलेलं. फायनली आपण निघालो आहे घरी जायला. गावी आलं की रिटर्न जायचं मन करत नाही ते खरं आहे. वी आर गोईंग नाव, कारण काम सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आता धडधड करत जाणार आहे आम्ही. तब्बल 10 तासांचा प्रवास करून आम्ही पोचलो आहे घरी. आमची बस काहीतरी मैत्री पार्कला आले समजून 3:30ला. तर 3:30-4 वाजेपर्यंत आमची बस आली. आता मी आवरणार आहे. आता मला निघायचं पुण्याला, कारण माझं इव्हेंट आहे. मग पुण्यालाच नाही तर इथून पुण्यावरून परत कोल्हापूरला. तर माझं हे प्रवास चालूच राहील. तर बघूया, आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला शिमग्याचा व्लॉग कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि बोला वय महाराजा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिवानी बारसकर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शिवानी मुंबईकर इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. तिकडे सुद्धा तुम्हाला रील्स बघायला भेटतील. तर चलो, बाय बाय, लव यू ऑल.